गोंदिया जिल्ह्यात मागील महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि मान्सूनचे झालेले उशिरा आगमन यामुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामुळे फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून आणि जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी लागली नसल्यामुळे सध्या बाजारात आवक मंदावली आहे। परिणामी सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दरात 20 ते 40% वाढ झाली आहे। फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर कडाडल्याने सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे। खरीप पेरणीसाठी स्थानिकचा भाजीपाला कमी झाला असून इतर जिल्ह्यात पावसामुळे आवकीवर परिणाम झालाय। गेल्या 15 दिवसांपासून गोंदिया येथील मुख्य बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे। बाजारात चांगल्या प्रतीच्या भाज्यांची आवक कमी प्रमाणावर झाली आहे। त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे। कुठलीही भाजी 40 रुपये किलोच्या आत नाही। त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे आणि जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली नसल्याचा फटका आता भाजीपाल्यांवर आहे। आले आणि लसूण यांचे भाव 200 रुपये प्रति किलो असेपर्यंत पोहोचलेले आहे। भाजीपाल्यांची आवक कमी होत असल्याने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता भाजीपाला विक्रेते वर्तवित आहे। आल्यामुळे भाजीच्या खूप महाग आहे, खूप वाढलेला आहे रेट, पण चांगला भाजीपाला येत नाही आहे। भाजीनं पाणी नाही आल्यामुळे शेंगा 160 रुपये किलो आहे, भेंडी 60 रुपये किलो आहे, कारले 80 रुपये किलो आहे, लौकी 40 आहे, ककडी 40 आहे, परवल 160 रुपये किलो आहे, शिमला मिरची 80 रुपये किलो आहे आणि गोबी पण 80 रुपये किलो आहे, मिरची 160 रुपये किलो आहे। असे भाव वाढलेले आहेत, पण लोक पाऊस न आल्यामुळे खात नाही आहे, भाजीपाला विकत नाही आहे बरोबर। त्यामुळे पावसाची अत्यंत गरज आहे। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया।